नमस्कार, मी बंडू घाडगे इनसर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे। आजपासून आपल्या खास प्रेक्षकांसाठी आपण एक नवीन कार्यक्रम घेऊन येत आहोत। त्या कार्यक्रमाचं नाव आहे मनोगत तुमचे प्रचार आमचा। याच कार्यक्रमामध्ये आज आपण सोनी मराठी फेम सुप्रसिद्ध कीर्तनकार, एक कवी आणि एक दोन ग्रंथाचं ज्यांनी लिखाण केलं असे सुप्रसिद्ध कीर्तनकार माननीय ह.भ.प. सूर्याजी महाराज भोसले यांचं मनोगत आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी ह्या एक पर्वणीच आहे आणि त्यांचं मनोगत आज आपण जाणून घेऊया। रामकृष्ण हरी महाराज। रामकृष्ण हरी रामकृष्ण। तुमचं नाव सूर्याजी भोसले। बरं, तुमचं लहानपणापासून जे कर्तृत्व होतं किंवा लहानपण तुमचं कसं गेलं, तुमच्या घरी आई वडील भाऊ बहीण हे कसे आहेत त्यांचं थोडं आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी ह्या सर्वांचं थोडं सांगावं। रामकृष्ण हरी। पहिल्यांदा मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की आपण मला या आपल्या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची संधी दिली। खरं तर भूतकाळामध्ये बघायचं झालं तर थोडंसं जास्त बोलावं लागेल, कारण आज वयाच्या या टप्प्यावर आहे आणि शालेय शिक्षण करत असतानापासून आज इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो नक्कीच सुखाचा प्रवास नसतो, हे तुम्हाला मला सगळ्यांना ठाऊक आहे। खरं तर गावाकडं पंढरपूर तालुक्यातल्या टोकावरचं शेवटचं गाव, जवळपास 35 किलोमीटर अंतरावरती पुळूज नावाचं गाव आहे आणि पंढरपुरातून जी चंद्रभागा गेलेली आहे त्या चंद्रभागेच्या भीमेच्या काठावरचं हे गाव आहे। आणि मग या काठावरचं गाव असताना पुळूजमध्ये 1ली ते 4थी जिल्हा परिषद, त्याच्या अगोदर अंगणवाडी, जिल्हा परिषद 1ली ते 4थी आणि त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेत झालं आणि त्यानंतर 11वी 12वी संपूर्ण ग्रॅज्युएशन, मास्टरी आणि B.Ed हे संपूर्ण शिक्षण कोल्हापूर विद्यापीठ प्लस सोलापूर विद्यापीठ अशा पद्धतीनं पार पडलं। थोडंसं पाठीमागं जर बघितलं तर मला चांगलं आठवतंय, अंगणवाडीला बाई बोलवायला यायच्या, आमच्यात कलुबाई म्हणून होत्या, त्या बोलवायला यायच्या। पोरं झोपलेले असायचे जाग्यावरती। जुना काळ जर बघितला तर आम्ही झोपेमध्ये असताना त्या कलुबाई चला रे संत्याबाल्या, चला शाळेला, चला शाळेला, तर ते शब्द अजूनही जसेच्या तसे कानावर आहेत। कारण पाठीमागं जर बघितलं तर आपली स्मृती चांगली आहे अजून। अंगणवाडीतून 1लीला गेल्यानंतर शाळेमध्ये नाव घालायला गेल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले आणि मग 1लीमध्ये प्रवेश घेतला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळूज आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 2री आहे, मला चांगलं आठवतंय 1लीमध्ये आम्हाला योगायोगाने शिकवायला पुजारी सर नावाचे पुजारी गुरुजी होते। पुजारी गुरुजी, पांढरे गुरुजी अशी काही माणसं होती की 2रीमध्ये मला अस्खलित मराठी वाचता येत होतं। 2रीमध्ये असताना 1ली 2रीमध्ये आजची जर परिस्थिती बघितली तर 9वी 10वी पर्यंतची पोरं सुद्धा मराठी नीट वाचत नाहीत। इंग्रजीचा पगडा असेल काही असेल, पण ते 1ली 2री 3री 4थीचा काळ एवढा आठवत नाही खेळीमेळीच्या वातावरणातला। पण 5वीला प्रवेश घेतल्यानंतर जवळच शाळा असल्यामुळं 5वी पासून 10वी पर्यंतचं एक चांगलं वातावरण आहे। 4थीमध्ये माझा पहिला नंबर आल्याचं मला चांगलं आठवतंय, कारण त्यावेळेस एक खोड रबर, एक सिस्पेन्सिल आणि एक वही मला भेट देण्यात आली होती आणि त्या काळामध्ये एक पेन्सिल, वही आणि खोड रबर भेट मिळणं, नंबर घेऊन मिळणं ही मोठी गोष्ट आहे। त्याच्यामुळं 4थीपर्यंत काही चांगल्या पद्धतीनं शिकलो। घरची परिस्थिती हलाखीचीच आहे, गरिबीचीच परिस्थिती आहे। आई वडील माळकरी आहेत, घरी सगळी मंडळी चांगली आहेत, काही शिक्षित आहेत काही अशिक्षित आहेत, परंतु गाव आणि घर हे संस्कारित आहे। पहिल्यापासून सगळी माळकरी असल्यामुळं सगळे संस्कारित आहेत। थोडं सांगायचं झालं तर न कळत्या वयामध्ये पंढरपुरामध्ये सद्गुरूवर्य धोंडोपंत दादांच्या मठामध्ये आम्हाला वारीला आई आणि वडील घेऊन यायचे, हे चांगलं आठवतंय। आणि ते वारीला घेऊन आल्यानंतर त्यांचा नियम असायचा, पंढरपुरामध्ये धोंडोपंत दादाच्या मठामध्ये दशमीला यायचं, एकादशीला थांबायचं आणि दादांचा मठ हा भजनाचा मठ आहे आणि द्वादशीची पंगत पूर्ण करायची आणि द्वादशीची पंगत करून परत जायचं। म्हणजे धोंडोपंत दादाच्या मठामध्ये सातत्याने येत होतो हे कळतंय, लक्षात येतंय। त्यावेळेस कैकाडी बाबांचं मठ बघायला त्यांनी 1-2 वेळा नेलं होतं, तनपुरे बाबांचं मठ बघायला नेलं होतं, जेजुरीला कधीतरी त्यांनी नेल्याचं आठवतंय। म्हणजे माळेचा कीर्तनाचा हा जो सगळा वारसा आहे तो माळ आहे या अंगाडी घरातूनच आहे आणि ऐकणं खूप झालं। मग लहानपणामध्ये
5वीला प्रवेश घेतल्यानंतर मराठी चांगलं असल्याचा परिणाम मराठी विषयाचे शिक्षक, हिंदी विषयाचे शिक्षक आणि इंग्रजी विषयाचे शिक्षक खूप जवळ झाले आणि रयतचीच शाळा आहे ना, रयत शिक्षण संस्था, लिंगेश्वर विद्यालय पुळूज हे रयत शिक्षण संस्थेचं असल्यामुळं रयतची एक अशी खास बैठक आहे, काय विचारसरणी चांगली आहे. आणि मग चांगली विचारसरणी असल्यामुळं तिथला येणारा जो शिक्षक आहे हा स्वतःला झिजवणारा, विद्यार्थ्याला घडवण्यासाठी स्वतः झिजणारा शिक्षक आहे. त्याच्यामुळे तिथली एक चांगली सवय अंगामध्ये बांधली रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकाच्या शिकवणुकीतून असेल किंवा काय. मग 5वी ते 10वीचा प्रवास खूप सुंदर झाला. घराकडचं वातावरण जरी गरिबीचं असलं तरी संस्कार दररोज होते. गावाकडं मला चांगलं कळतंय, मी 6वीला मला चांगली पोथी वाचायला येत होती आणि 7वीला किंवा 8वीला मी पहिल्यांदा अर्थ सांगायला बसलो होतो आणि 9वीमध्ये मी साधारणपणे पहिलं कीर्तन केलं आणि 9वीमध्येच मी शाळेतलं पहिलं भाषण केलं, त्यात माझा 2रा नंबर आला होता. माझ्या वर्गामध्ये 58 वगैरे विद्यार्थी होते 9वीला. मग बोलण्याचा प्रवास तिथंपर्यंत साधारणपणे 7वी 8वी चांगल्या पद्धतीने झाली. बालपण खूप छान पद्धतीने गेलं. मस्त गुरुजी. पण तुमचं मराठीवर प्रभुत्व आहे, मराठी तुमची चांगली आहे, पण तुमच्या मनामध्ये तुम्ही ग्रंथ लिहिला असं म्हणताय. आम्ही पण ऐकलंय की बाबा तुम्ही ग्रंथ लिहिलेला आहे. ते ग्रंथ लिहिण्याची कला किंवा ती ग्रंथ कशा पद्धतीनं तुमच्या मनात आलं की बाबा आपण एक ग्रंथ लिहावा? आमच्या पुळूचं जे लिंगेश्वराचं मंदिर आहे हे मोठं मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. 1211चं मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. ते ज्ञानोबरायांच्या समकालातलं मंदिर आहे. आणि हे मंदिर असं असताना खरं सांगायचं झालं तर मी आत्ता बोललो की 7वी 8वी पासून नित्यानं पोथीला जाणारा माणूस आहे मी. दररोज पोथीला जात होतो गावाकडं आणि मंदिरामध्ये दररोज पोथीला जायचं. आणि मग पोथीला गेल्यानंतर तिथं श्रीधर स्वामींचे ग्रंथ, महिपती महाराजांचे ग्रंथ, तुकोबारायांचं चरित्र, अशा अनेक साधू संतांचे, म्हणजे ग्रंथाचीच नावं सांगायची झाली तर शिवलीला अमृत, पांडव प्रताप, हरिविजय, भक्तिविजय, रामविजय, भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, अशा अनेक प्रकारच्या ग्रंथांची नित्य पोथी चालायची, 12माही पोथी चालायची. आणि 12माही पोथी चालण्यातून माझ्या वयाची अनेक पोरं घडली गावातली. घडतात पोरं, पोथीतून बरीच पोरं घडतात. मी जर कशातून घडलो सुरुवातीला असा जर छोटासा एखादा प्रश्न कोणी विचारला तर पोथीतून घडलो असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ती एक पायाभरणीच आहे ना. सुरुवातीला माणूस काय करतो, काय शिकतो, काय बोलतो, काय अभ्यासतो, त्याच्यावर बरीच घडामोड आहे. मराठीवरती प्रभुत्व येण्याचं कारण मला योगायोगाने ऐकायला चांगलं मिळालं. सूचक जी मंडळी होती त्यावेळेस ती सुज्ञ आणि सुसंस्कारित होती आणि ते चांगलं बोलायचे, चांगलं सांगायचे आणि त्यांच्यामध्ये हिडीस फिडीस नव्हती. ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे एखादा जर सांगायला शिकवायला यायला लागला, बोलायला वाचायला लागला तर त्याला समजावून घेऊन ते शिकवत होते. मला वाटतं त्याचा परिणाम झाला आणि ती मराठी श्रीधर स्वामींच्या अनेक ग्रंथांची अनेक पारायणं वाचन करून सांगून झालेले आहेत, सूचन करून झालेले आहेत, म्हणून कदाचित मराठी थोडी प्रगल्भतेच्या अनुषंगाने आहे. ग्रंथाचं जर बोललं तर ग्रंथ भगवान लिंगेश्वरांचं मंदिर त्यांच्या संदर्भात अजून एकही पुस्तक नाही. मी कविता लिहितोय हे 7वीत मला कळल्यानंतर लक्षात आलं की स्वयंभू भगवान लिंगेश्वरांच्या संदर्भात एकही असं पुस्तक नाही, ग्रंथ नाही. कर्नाटकात कुणीतरी बिज्जर्गी नावाचे एक महाशय आहेत, त्यांनी त्यांच्या ग्रंथात एक 14 पानं पुळूची लिहिली होती. एखाद्या पुस्तकात 10-15 पानं संदर्भाला असणं म्हणजे संपूर्ण इतिहास असणं नाही. तर मग या भागामध्ये एवढं मोठं महान दैवत आहे, त्यांचं काही चरित्र असलं पाहिजे पुस्तक रूपानं आणि आपण लिहितोय तर ते आपलं परम कर्तव्य आहे. या भावनेतून ग्रंथ लिहायला प्रवृत्त झालो. ठीक आहे. पण आता तुम्ही म्हणला की मी कविता पण करतो. बरं, कवितेचा छंद कशा पद्धतीने लागला आणि तुम्ही एखादी कविता त्यात लिहिलेली असेल किंवा तुमची पहिली कविता कुठली होती ते जर आम्हाला ऐकवलं तर बरं होईल. कवितेचा प्रवास हा कसं झालं, 8वीला मला चांगलं आठवतंय. 8वीला होतो मी आणि 8वीला असताना माझी रयतची शाळा मी आता सांगितलेलं आहे. 8वीला असताना रयतच्या शाळेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती असते 22 सप्टेंबरला. या 22 सप्टेंबरला जी जयंती असते त्या जयंतीच्या अनुषंगाने एक मॅगॅझिन निघतं, पुस्तक निघतं एक दरवर्षी त्या शाळेमध्ये, संबंधित शाळेमध्ये. तर ते मॅगॅझिनची 8वीमध्ये असताना 7वीमध्ये असताना काही सूचना आली वर्गामध्ये सूचना येणं हा एक प्रकार असतो. वर्गामध्ये सूचना आली. ती सूचना अशी होती की आपल्या 22 सप्टेंबरला आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं शाळेचं एक पुस्तक छापण्यात येणार आहे, प्रकाशित करण्यात येणार आहे. काही विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहून द्या, काही कथा लिहून द्या, काही कविता लिहून द्या, अशी सूचना आली. ती सूचना नोटीस वाचून दाखवली आणि ती नोटीस माघारी गेली. नोटीस माघारी गेल्यानंतर योगायोगाने हिंदीचे शिक्षक माझ्या वर्गावरती होते. हिंदी भाषाच आहे ना.
भाषा शिक्षक वर्गावरती असल्यामुळं त्यांनी मला उभं केलं, म्हणले सूर्याजी तू काय लिहू शकतोय का बघ. मी म्हणलं मी आणि कविता कसं काय शक्य आहे. नाही म्हणले तुझं मराठी चांगलं आहे, तुझं हिंदी चांगलं आहे, तुझं भाषेवरती प्रभुत्व आहे, कमांड आहे, तुझं बोलणं चांगलं आहे, लिहिलं चांगलं आहे. बऱ्याच वेळा आम्हाला अशी शंका येते की तुझे पेपरमध्ये निबंध लिहितोय, पत्रलेखन लिहितोय, हे बघून लिहितोयस असं आमचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी एक वेगळाच इतिहास घडला होता. मी म्हणलं नाही बघून लिहित नाही. जर तू ते बघून लिहित नसशील आणि स्वतः लिहित असशील तर तुझं खरंच मराठी चांगलं आहे, एखादा प्रयोग कर कवितेचा. आणि मग त्यांनी मला राजा असा शब्द सांगितला काहीतरी त्यावेळेस. माझ्या आयुष्यातली माझ्यातून बाहेर पडलेली पहिली कविता, राजवाड्यातून हत्ती निघाला, राजा त्यावर येऊन बसला. की राजवाड्यातून हत्ती निघाला, राजा त्यावर येऊन बसला, राजपताका त्याचा कसला, गिधाड त्यावर येऊन बसला. गिधाड, आता ती कविता शब्द काय हो, आठवीतले शब्द काय, फार ज्ञान नसतं आपल्याला. गिधाड उठून जाई तोवरी कावळा त्यावर बसला, कावळा बोले राजाला, युद्धात हरणारा तू रे कसला, हरून न यावे स्वराज्याला, हरवून यावे त्या पक्षाला, आणि हा अखेरचा प्रणाम तुला. म्हणजे आठवीमध्ये ही नाट्यमय कविता सुचली. ही कविता नाट्यमय स्वरूपाची आहे हे मला श्याम सावजींनी सांगितलं 12वीला आल्यानंतर. म्हणजे 9, 10, 11, 12 4 वर्षानंतर कळालं की ह्या कवितेमध्ये नाट्यमयता आहे. ती कविता सरांकडे दिली, गोष्ट खरी आहे. ती छापली न छापली अजून काही मला माहित नाही, पण त्यानंतर कवितेचा प्रवास सुरू झाला ना. आयुष्यातली ही पहिली कविता जी नाट्यमय रित्या तयार झाली. आता 2 ग्रंथ आहेत, ते कवितेचं पुस्तक आहे, भरपूर लिहून पडलंय. श्याम सावजी हे एक व्यक्तिमत्व आहेत. मला वाटतं हे फिल्म सिटीतला आहेत का कवीच आहेत? चांगला माणूस आहे श्याम सावजी. हा माणूस खूप चांगला आहे. त्याचं कारण असं आहे की मी 11वी-12वीला असताना मला चांगलं आठवतंय, त्यानं कविता भरपूर लिहिल्या आणि पेपर वाचायचा छंद होता. आमच्या शेजारी कविकारच आहेत ते पण कवी आहेत ना स्वतः. अच्छा. कवी आहेत चांगले. माझ्या शेजारी तुकाराम बापू म्हणून एक सोनाराचे सद्ग्रस्त होते. ते पेपर, संचार पेपर असायचा त्यांच्याकडे. आणि मग संचार पेपरला एकदा बातमी वाचली, गणेशोत्सवामध्ये वेळापूरला एक तासाबावळे नावाचा माणूस आहे, अजूनही आहेत, ते चांगला माणूस आहे. दरवर्षी ते कवी संमेलन घ्यायचे मोठमोठी. सुरेश शिंदे नावाचे कवी आहेत, दामाजी कॉलेजवर मराठी विभागाचे प्रमुख होते. ते करमाळ्यामध्ये आता आहेत, निवृत्त आहेत ते. पण मग ते संचार पेपरला एक अशी छोटीशी बातमी वाचली की गणेशोत्सवासाठी काव्य संमेलनाचे आयोजन, नवकवींनी कविता पाठवाव्यात. ती बातमी वाचली, तशीच लिहून घेतली आणि 5 कविता तिथं खाली नंबर दिला होता. पहिले नंबर सुद्धा असे लँडलाईन होते, नंबर दाबायचे, उचलायचं, बोलायचं. आता मोबाईल आले. मग ते त्यांना फोन केला, कुणाच्या तरी शेजारच्या फोनवरून फोन केला, विचारलं तुम्हाला काय पाठवायचं. ते म्हणजे कविता पाठवा, 5 कविता पाठवा. त्यांनी 2 कविता निवडल्या आपल्या त्यातल्या कार्यक्रमासाठी. आणि त्या कार्यक्रमाचं मानधन मला वाटतं 50 रुपये होतं त्यावेळेस. 51 रुपये. आता 51 रुपये काय वाटत नाही, आता 51 रुपये माणूस असा खर्चून टाकतो. मग मी त्यावेळेस इथं डोंगरेवाड्यात राहत होतो, संत पेठेमध्ये. 5 कविता पाठवल्या, 2 कविता निवडल्या त्यांनी आणि कवी संमेलनाला बोलवलं. मोठे कवी आहेत सुरेश शिंदे, त्यांनी ते तिथं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. श्याम सावजी हा माणूस असा आहे की त्यांनी मला सांगितलं, सूर्याजीराव तुम्ही पाठवलेल्या कविता अजून तुम्हाला पाठवाव्या लागतील. म्हणलं अजून कविता पाठवला, माझ्याकडे कविता कुठं आहेत, ती लिहा म्हणले. मग म्हणलं अजून मग 2-3 कविता लिहायचा प्रयत्न केला, पण फार काही सुचत नव्हतं ना. मग ते म्हणले लिहा घेऊन, माझ्या ह्याच्यावरती बोलू आपण, त्यांना 1-2 कविता म्हणाल तर संधी. मग 2 कविता झाल्या, मग त्या कविता चांगल्या झाल्या. तिथं परशा राष्ट्रपती झाला नावाची एक जुनी कविता आहे, खूप सुंदर कविता आहे, जुन्या वहीत आहे अजून. माझं एक असं हे आहे की अजून आता 15, 16, 18, 20 वर्ष जरी झाली तरी जुन्या कवितांच्या वह्या अजून जशाच्या तशा आहेत. कारण मला मंबाजी भेटला नाही बुडवायला. त्या कविता मग मरवड आपलं कुठं वेळापूरला ते कवी संमेलन फार सुंदर झालं. 51 रुपयाचं आयुष्यातलं पहिलं बक्षीस घेऊन मी घरी आलो. फार आनंद झाला. मला वाटतं मी 12वीचा फॉर्म ते 51 रुपयावर भरला होता. ते 51 रुपये मिळाले आणि माझा 12वीचा परीक्षेचा फॉर्मच मी त्यावेळेस भरला होता, कारण फी पण कमी होते त्यावेळेस. म्हणजे मग श्याम सावजी यांनी तिथपर्यंत नेलं. श्याम सावजींनी खूप मोठं कवितेमध्ये प्रगल्भता पुश करण्याचं काम केलं त्यांनी इथं आल्यामुळं, पंढरपुरात आल्यामुळं. म्हणजे जवळजवळ तुमचं सर्व मराठीवर प्रभुत्व आणण्याचं कार्य हे तुमचं 12वी पर्यंत म्हणजे हितच झालेलं आहे, पंढरपूरमध्ये किंवा पुळूजमध्ये. 12वीच्या आतमध्ये सर्व तुमचं ग्रंथ लिहिणं झालं, कवितेचं तुम्ही कविवर्य झालात. पण तरीसुद्धा आम्ही ऐकलंय की बाबा तुम्ही आळंदीमध्ये गेला होता. त्याचं काय कारण होतं बाबा? आळंदीमध्ये तुम्ही जाऊन
म्हणजे हिथं तुम्हाला काही कमी भासलं का? म्हणजे कशासाठी तुम्ही आळंदी त्या ठिकाणी जाण्याचं ठरवलं? काय आहे, गावाकडं सगळ्याच गोष्टी आपल्याला करता येतील असं नाही. गावाकडं बऱ्याच गोष्टींना मर्यादा आहे. अनिल महाराज पाटील बाभळगावकर म्हणजे कुठं स्पार्क झालं, कुठं चेतना मिळाली. आळंदीला गेलं पाहिजे हे कुठल्या क्षणाला कळालं. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर 8वी 9वी चांगलं बोलायला यायला लागलं होतं ना. पण मग माळ उशिरा घातली गळ्यामध्ये खरं बोलायचं झालं तर. 8वी 9वी चांगलं बोलायला यायला लागलं. गावामध्ये सप्ताह चालू झाला आणि सप्ताह चालू झाल्यानंतर मग बोलायला येते म्हणल्यानंतर म्हणलं मला एका दिवशी प्रवचनाला बसू द्या ना गावातल्या मोठ्या माणसांना म्हणलं जी मोठी माणसं असतात त्यांना. मग ते त्यातले एकाने असं चापसलं म्हणले माळ कुठं आहे गुरु तुमच्या गळ्यात? मग दुसऱ्याच दिवशी कार्तिकीची एकादशी होती. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी. कारण आमचा सप्ताहच कार्तिकीत असतो. ऐन कार्तिकीत सप्तमीला चालू होतो. आणि मग माझं प्रवचन ठेवा म्हटल्यानंतर त्यांनी माळ चापसली. माळ नाही म्हटलं तर म्हणजे माळ घातली पाहिजे. दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी धोंडोपंत दादाचा मठ माहित होता ना मला. आणत असल्यामुळे सारखं. मग दादांच्या मठामध्ये आलो. रीतसर 10-15 रुपयाच्या काही 2-3 माळा घेतल्या. बुक्का लावला, पेढे आणले, साखर, माळ घालून गेलो. त्यांना म्हणलं आता प्रवचन, ते म्हणले आता नाही, पुढल्या वर्षी. म्हणजे त्यानंतर 1 वर्ष प्रवचनाला वाट बघावी लागली. मग ते प्रवचन झाल्यानंतर काही गावातली उत्सुक मंडळी, एक माणूस मला म्हणला आमच्यातले राजेंद्र महामुने, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं. ते कीर्तन झालं. मला वाटतं 9वीत पहिलं कीर्तन केलं, 8वीत किंवा 9वीतच. ते कीर्तन झालं, पण मग बसल्या बसल्या काही मंडळी म्हणली गड्या स्वर लागत नाही तुमचा. हे पोती सांगितल्यासारखं झालं. मग थोडं नर्वस झालो ना तिथं. मग आता स्वर लागत नाही म्हणल्यावर काय काय नाही, भजनात बसावं लागतंय. पण ते भजनात बसायचं बी अवघड असते ना, गावातल्या भजनात बसायचं सगळं अवघड असते. मग तरी बसलो. आता आजचा काळ वेगळा आहे खरं. बसलो भजनामध्ये. शिकवणारी खूप चांगली, शिवदास अप्पा नावाचा एक अजून माणूस आहे, चांगलं शिकवलं त्याने. वारकरी झाली, चांगल्या तयार झाल्या, पण स्वर लागतच नाही असं बहुतेक वेळा त्यांचं म्हणणं यायचं. आणि जरा काही थोडं वातावरण, आता हे वयच असं असतं की यात हिडीस पिढी चालत असते, आपल्या मूडनुसार चालावं असं वाटत असते. हे काय मला लागले शिकवायला असं वाटायचं. मग अनिल बुवांनी काल्याच्या कीर्तनाला अनिल महाराज पाटील बाभळगावकर कायम आमच्याकडं. अनिल महाराज पाटील बाभळगावकर काल्याच्या कीर्तनाला आले. आणि माझ्यासारखे आमचे श्रीकांत भैया, श्रीकांत बाबर माझ्या मामाचा मुलगा आहे, हरिदास कुंभार, असे आम्ही 10-12 पोरं, असे या पोरांच्या वयाचे सगळे असे मस्त विजारी हे घालून तयारीत, मस्त गंध लावून असं. ते म्हणले मग आता आळंदीला 15 दिवसानंतर हे असते ना, माऊलींचा उत्सव असतो, या सगळे म्हणले आळंदीत तुमचं वजन दाखवायला. आणि मग आम्ही 8 जण आळंदीला जायचं ठरवलं. 2 गेलो आणि त्यातला मी एकटा राहिलो. जाताना 8 जण गेलो आम्ही. 2 जण थांबायच्या हिशोबाने गेलो पुन्हा. पण तो दुसऱ्याच दिवशी माघारी आला आणि मी 6 महिने राहिलो अनिल बुवांकडे. पण अनिल बुवांकडे राहिल्याचा फायदा की माझा 9वा अध्याय पाठ झाला पूर्ण. त्यांनी 9वा, 12वा आणि 15वा अध्याय पाठांतरच दिलं होतं, हरिपाठ. कृष्णा महाराज पाटील आज महाराष्ट्रभर फेमस असलेलं कीर्तनकार, त्यांच्या हातच्या भाकरी खाल्लेला माणूस आहे मी, मोठा माणूस आहे आज तो कृष्णा महाराज पाटील. तर ते त्यांची मास्टरी चालू होती, एम ए चालू होतं, माझी 11वी-12वी चालू होती मला वाटतं साधारण. 2009ला 2008ला त्यांच्याकडे गेलो होतो. आणि 2009ला पुन्हा, म्हणजे 6 महिन्यानंतर काय होतंय, संस्थेमध्ये गेल्यानंतर पोराची पहिल्यांदा वारकरी संस्थेत राहायची मानसिकता व्हायला पाहिजे. ती 6 महिने राहिलो, पण पुन्हा दम निघेनासा झाला. घराकडून सारखं इकडे यायचं वाटायचं, चला गावाकडं असं तसं. आणि मग गुरुजी म्हणले, अनिल बुवा म्हणले, मला ते बबड्या म्हणायचे मला, बबड्या तू पकवाज शिकणार नाही का? म्हणलं हो शिकणार आहे पकवाज मी. मग पकवाज घेऊन यायचा म्हणून जो गावाकडे आलो, तो गावाकडेच मग पुरा कशाचा पकवाज नाही काय नाही. म्हणजे तू यायला नसतो तर मग अजून बरंच काही झालं असतं. पण मग ठीक आहे, तो प्रारब्धही नसेल कदाचित. 2006-07चा तो काळ असेल कदाचित. मग पुन्हा 2009ला मनानं चांगली उचल खाल्ली. तोपर्यंत आमचे 3-4 चातुर्मास घडून गेले होते. श्रद्धेय राऊत बाबांचे आम्ही चातुर्मास केले होते. आणि विठ्ठल गायके नावाचा एक धुळे जिल्ह्यातला माणूस आम्हाला भेटला. आमच्यासोबत चातुर्मासाला होते. ते राऊत बाबांचे पाठ ऐकण्याला ते म्हणले, आता जर तुम्ही निवांत आहात, आता कॉलेज वगैरे एक्सटर्नल काय करायचं नियोजन आहे, तर तो आपण आळंदीला जाऊया. मग आम्ही आळंदीला गेलो. 2009ला आळंदीला गेलो. आळंदीचं वैशिष्ट्य असं आहे की तिथल्या एकाही शिक्षकाने आम्हाला हिडीस फिडीस न करता शिकवलं सगळं. तुझा स्वर लागत नाहीये म्हणलेच नाही ते. तुला बोलायला येतंय ना, तर तू बोलण्यातच पुढे ये. तुला गाता येतंय ना, ही वैशिष्ट्य आहेत संस्थेची. पोरानं संस्थेमध्ये का शिकायचं, तर संस्थेमध्ये त्या पोराकडं काय नाही हे बघत नाहीत, काय आहे हे बघतात आणि त्याला वर घेतात. आणि नाही त्याच्यामध्ये सुधारणा कशी करायची या दृष्टीने प्रयत्न करतात. म्हणून मग 2009 ते 13 आळंदीचा प्रवास झाला.
2009 ते 13 तुम्ही आळंदीत राहिला, आळंदीत शिकला व्यवस्थित, पण पुन्हा पंढरपूरकडे आला तुम्ही. पंढरपूरात आल्यानंतर पूर्ण तिकडून परफेक्ट होणं झाला होता. कीर्तन तुमचं चालू झालं. मग कीर्तन करत करत तुम्ही काही दिवस सर म्हणून पण नोकरी केली असं आम्हाला माहीत आहे. मग ती त्यासाठी काय केलं होतं? माझी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं 2013ला. म्हणजे माझं पॅरलल वारकरी संस्थेत मी पूर्ण होतो आणि फर्स्ट सेकंड थर्ड इयर मी परीक्षाही देत होतो. ग्रॅज्युएशन चालू होतं माझं. त्यातलं माझं पहिलं वर्ष कोल्हापूर विद्यापीठाचं आहे आणि दुसरी 2 वर्ष सोलापूर विद्यापीठाचं. कारण त्यावेळेस विद्यापीठ चेंजिंगचा काही प्रकार चालू होता. सोलापूर विद्यापीठ नुकतंच व्हायला लागलं होतं. मग मला इकडं प्रवेश घ्यावा लागला ह्या कॉलेजला. पण पहिल्या वर्षाची परीक्षा मी तिकडं दिली होती. तेही सगळं त्यांनी करून घेतलं. पण 2013ला जे आलो ते घरी लग्नाचाच विषय चालू झाला. लग्नाचा विषय चालू झाला. कीर्तनं व्हायला लागली होती बऱ्यापैकी. आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने कीर्तनं चालू होती. पण मग आता बी.एड पण डोक्यात होतं ना माझ्या. शिकवणं ही जी गोष्ट आहे का, म्हणजे प्रत्येक माणसामध्ये एक चांगला कुणीतरी व्यक्ती दडलेला असतो. माझ्यामध्ये शिक्षक आहे तो. शिकवणं हा माझा स्थायी भाव आहे. मला शिकवायला कायमच म्हणजे आवडीचा विषय नाही तो. तो मूळ पिंडच आहे. शिकवत राहणं, देत राहणं. जे जे आपण अशी ठावे ते सकळ अशी सांगावी या नाही आणि शिकवणं चालूच आहे. आणि मग बी.एड झालं. मला वाटतं ग्रॅज्युएशनच्याच दरम्यान पालवीमध्ये जागा निघली. 13ला लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर रोजीरोटीसाठी काहीतरी केलं पाहिजे ना. कीर्तनावरून काय संसार चालवायचा नसतो. संसाराचं वेगळं साधन बघायचं असते. घरच्या आपल्या बायका लेकरांसाठी जे बघायचं ते काहीतरी दुसरं पाहिजे. मग ग्रॅज्युएशन झालं, मास्टरी झाली, एम.ए. झालो आणि मग बी.एड झालं. बी.एड झालं त्या दरम्यान मग मी तसं तर 6 ते 7 वर्ष अध्यापन केलेलं आहे. मराठी विषय शिकवला आहे. कारण मास्टरी झाली की तोपर्यंत मराठी एवढं प्रगल्भ झालं की दरम्यानच्या काळामध्ये अनेक पेपरला कविता छापून आल्या, अनेक वाहिन्यांवरती गेल्या. गेल्या वर्षापर्यंत माझ्याकडे जवळपास 450 ट्रॉफीज होत्या, सन्मान चिन्ह. आता एवढी फुटून पडली एक दिवशी की ती पोरांना म्हणलं आता हे नेऊन टाका कुठेतरी ठेवा. म्हणजे ते त्याचं काही वाटे ना. एक काळ असा होता की वाटायचं आपली पेपरमध्ये कविता छापून आली पाहिजे. एक काळ असं वाटायचं की सन्मान चिन्ह आपल्याला मिळालं पाहिजे. या कवितेचे उपकार एवढे आहेत की निळूभाऊंच्या घरी 3 दिवस राहिलो मी. निळू फुल्यांच्या घरी. फार मोठे कवितेचे उपकार आहेत. त्यानंतर मला मोठी मोठी माणसं बघायला, निशिगंधा वाड मी बघितली. पुन्हा निळू फुले यांच्याकडे जाण्याचा योग कसं काय आला? निळू फुल्यांकडे जाण्याचा योग आला म्हणजे इंदापुरामध्ये एक मोठं कवी संमेलन झालं. काव्य स्पर्धा झाली. 60 कवी त्या काव्य स्पर्धेत होते आणि 60 कवी काव्य स्पर्धेत असताना त्यामध्ये 60त पहिला नंबर आला माझा. 60 कवी महाराष्ट्रातले मोठमोठे कवी होते आणि पहिला नंबर आला. जवळपास मला वाटतं त्यावेळेस त्याचं 3,000 रुपये पहिलं बक्षीस होतं त्याचं. 3,000 म्हणजे चेष्टा नाही ना त्या ह्याच्यामध्ये. तर पहिलं जे नंबर आलं त्याचं पारितोषिक वितरण करायलाच निळूभाऊ होते तिथं. त्यांनी पाठीवरती हात ठेवला, म्हणजे सूर्याजी फार उशिरा भेटलाय, पण तुझं शब्द कविता चांगली आहे तुझी. एकदा आमच्या घराकडं तुला यावं लागेल. म्हणजे मी एकटाच गेलो नाही. त्यांनी काही निवडक कवी घेऊनच तिथे एक घरात कवी संमेलन केलं आणि तो कार्यक्रम 3 दिवस चालवला तिथं. म्हणून निळूभाऊंच्या घरी आम्हाला 3 दिवस राहण्याचा योग आला. माणूस दिसतो तसा नव्हता किंवा चित्रपटामध्ये त्याची भूमिका त्यांची वेगळी आहे. चित्रपटातली भूमिका वेगळी आहे. पण वैयक्तिक आयुष्यामध्ये निळूभाऊ मोठेच होते. सर म्हणून तुम्ही संस्थेमध्ये काम केलं, घरच्या प्रपंचासाठी केलं, हे केलं, पण त्या संस्थेची नावं सांगा. आता पहिली गोष्ट काय झालं, काही काळ लग्नाच्या अगोदर आणि लग्नाच्या नंतर दरम्यानच्या काळामध्ये पालवी शिक्षण, पालवी इथं एच.आय. बाधित मुलांची एक संस्था आहे आपल्या पंढरपुरात. पालवीमध्ये मी 1 वर्ष मला वाटतं काढलं. पालवीनंतर त्यांच्याच पलीकडं त्याच रोडला राजीव गांधी विद्यालय आहे. राजीव गांधीमध्ये मी मला वाटतं एक 7-8-10 महिने काढले असते. ते काही परवडण असा झाला, दोन्ही परवडना. इकडं मला 5-6 हजार पगार देत होते, तिकडे गेलं की तो 3,000 झाला. म्हणजे तिकडं कमी झाला ना, मग ते काय परवडण असं झालं. आता बी.एड झाल्यामुळे शोध चालू होता. आपल्या पंढरपुरामध्ये परिचारकांचं मोठं वर्तुळ आहे. तर त्या परिचारकांच्या कर्मयोगी पब्लिक स्कूलमध्ये मराठीची जागा आहे हे मला ज्या दिवशी कळालं, त्या दिवशी मी माझे जे संबंधित मंडळी आहेत, माझं डॉक्युमेंटेशन तयारच होतं सगळं बी.एड झाल्यामुळे. सगळे ग्रॅज्युएशन, एम.ए., बी.एड सगळी कागद फाईलच तयार होती. ती ग्रंथही सोबत होते माझ्या. तर हे ग्रंथही सोबत असल्याचा फायदा असा झाला की निघालेली जागा आहे तिथं गेल्यानंतर लगेचच त्यांनी माझं जॉईनिंग करून घेतलं. जॉईनिंग करून घेतलं म्हणजे
बाकीच्या गोष्टी ठरल्या एकदाचे एवढं तेवढं असं तसं हे ठरलं की मग साधारणपणे सलग 4 वर्ष मी कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे इथं मराठी विषयाचं अध्यापन केलं कोरोनाच्या काळामध्ये. त्याच्या मला वाटतं थोडं अगोदर ते मी थांबवलं, कारण बाकीचं सगळं वाढलं होतं ना. मग पुन्हा कीर्तनाकडे कसं वळला गेला तुम्ही? या दरम्यान कीर्तन चालूच होते की चालूच होते. कार्यक्रम चालू होते. शाळेचं कसं झालं म्हणजे शाळा असते, शाळेमध्ये आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो. आता शाळेमध्ये आपल्याला जर जास्त वेळ द्यायचा आहे तर मग इकडं कीर्तनाला अडचणी येत होत्या. सकाळची ज्यावेळेस कीर्तनं असतात, कीर्तनकाराला सकाळच्या कीर्तनाचं खूप मोठं एक महत्त्व असते. मग त्याच्यामध्ये काल्याचे असतात, अलीकडं पुण्यस्मरणाची कीर्तनं वाढती आहेत. मग ही सगळी जी सकाळची कीर्तन आहेत ही कीर्तनं करत असताना आठवड्यातून एकच दिवस घ्यावी लागायची ना, आणि ते काही परवडत नसायचं. मग परवडत नसायचं म्हणण्यापेक्षा आपल्याला ती वेळ पण देता आली पाहिजे इकडं लोकांना. मग ती ओढाताण विनाकारण व्हायची, आदली मधली कीर्तनं घेता येत नसायची. एकदा मकरंद अनासपुऱ्याचं स्टेज होतं गुहागरला आम्हाला. आमच्या कवी संमेलनामध्ये, आमच्या कार्यक्रमामध्ये, साहित्य संमेलनामध्ये मकरंद अनासपुरे होते तिथं अध्यक्षस्थानी, आणि त्याच कार्यक्रमाला माझी निवड झाली आणि तिथं मला शाळेमुळं अडचण यायला लागली. मग मी शाळाच थांबवण्याचा प्रयत्न केला ना. मला कवी कसं आहे, कलाकार आहे, कवी आहे, त्याला काही बाकीच्या याचं सवता सुभा नाही. शाळा त्यावेळेस नाही थांबवली मी, पण आपल्या मुख्य कार्यक्रम आपलं काय ध्येय आहे तर कविता ही ध्येय आहे आपलं. हे रोजीरोटी तर मिळतच राहणार आहेत. तुम्ही एक कविवर्य आहात, एक सर आहात, एक कीर्तनकार आहात. आता एक विशेष गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही मुलगी बघायला गेला होता, तुमची धर्मपत्नी असेल ती बघायला गेला होता, त्यावेळेस त्यांच्या घरच्यांनी तुम्हाला मुलगी देण्याचं म्हणजे त्यावेळेस तुम्ही नेमकं ते विचारतील की बाबा मुलगा काय करतोय, त्यावेळेस तुम्ही नेमकं काय सांगितलं? म्हणजे कविवर्य म्हणून सांगितलं, ग्रंथकार म्हणून सांगितलं, कीर्तनकार म्हणून सांगितलं की सर म्हणून सांगितलं? सध्या नोकरीला थोडी डिमांड आहे, त्यामुळं सर म्हणूनच सांगितलं असेल अशी माझी भावना आहे. पण तुमचं मन आम्हाला ऐकायचं आहे. त्यावेळेस काय झालं, हा 2013च्या काळामध्ये पोरी मिळत होत्या ना. पोरी मिळण्याचा काळ, पोरी मिळत नाहीत ह्या 2018-19 इथपासून पोरींच्या थोड्या अडचणी झाल्या. 18 पासून तर फारच झाल्या. 2013 पर्यंत मुलींच्या बाबतीमध्ये असं काय चांगलं देतही होते लोक ना. सगळ्यात पहिली गोष्ट मुलाच्या बाबतीमध्ये जर ह्याचं तर त्यांनी कीर्तन ही गोष्ट पुढे ठेवलेली होती. कीर्तन ही गोष्ट समोर ठेवूनच विचार केला होता. आणि आमच्या मध्यस्थीमध्ये म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला तिकडे महेश महाराज कानेगावकर मोठा माणूस आहे, त्या अनुषंगाने चर्चा झालेली होती. हे थोडं अवघड आहे, पण मग कीर्तन जे आहे ते समोर ठेवूनच त्यांनी विचार केला होता. बाकी कुठल्याही गोष्टी त्यांनी बघितल्याच नव्हत्या. मला वाटतं आज त्याचंच त्यांना फळ मिळालंय. कीर्तनकार म्हणूनच तुम्हाला समोर ठेवून मिळाले. बरं, तुम्ही कीर्तन करत होता आणि कीर्तन करत असताना आता सध्या आम्ही ऐकलंय की बाबा तुमच्याकडे एक संस्था आहे, तुम्ही संस्था चालवताय. ती संस्था चालवायला किंवा त्याकडे जाण्याचं मन कसं काय तुमचं झालं? कॉलेजच्या काळामध्ये मी रॉन्डा बर्न नावाची एक लेखिका आहे, तिचं एक पुस्तक वाचलं होतं. खूप सुंदर पुस्तक आहे, सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आता पोरं वाचतच नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये एक आपलं असं गोल सेट पाहिजे, आपलं एक ध्येय पाहिजे स्वतःचं. तर काय ध्येय असलं पाहिजे, तर हे असं ध्येय असलं पाहिजे. काय ध्येय असलं पाहिजे? मी 2009 ते 13च्या काळामध्ये पुण्यामध्ये फिरत असताना काही 2-3 तिथं मला तिकडची मित्रमंडळी भेटली होती, पुण्याच्या बाजूची किंवा काय. त्यांनी ह्या संदर्भात चर्चा व्हायची. त्याच्या संदर्भात बारामतीमध्ये स्वयंप्रेरणा अकॅडमी नावाने आमचे परमादरणीय परमित्र दिनेश आदलिंग सर म्हणून आहेत, फार मोठा माणूस आहे, पब्लिक स्पीकर आहेत. ते लोकांना मोटिवेशन्स देतात, म्हणजे मार्गदर्शन करतात, आणि ते प्रेरणादायी. युवकांना नैराश्याकडे न जाता आपण पुन्हा एकदा आपलं आयुष्य उभा करू शकतो हे करत असताना त्यांची भेट झाली दिनेश आदलिंग यांची. आणि त्यांची भेट झाल्यानंतर एक कलाटणी अशी मिळाली की आपण खूप सारं करू शकतो. दुसऱ्याकडं कामं करण्यापेक्षा आपलं काहीतरी स्वतंत्र अस्तित्व आपण निर्माण करूया की. ह्या प्रश्नाची उत्पत्तीच तिथं झाली, त्यांच्याकडे होतो मी. म्हणजे त्यांच्याजवळ हे स्पार्क झालं किंवा आपण दुसऱ्याकडं काम करण्यापेक्षा आपण स्वतः दुसऱ्यांना शिकवू शकतो, विद्यार्थ्यांना घडवू शकतो. आपल्याकडं अध्यात्माचं स्किल आहे, नॉलेज आहे, मराठी चांगलं आहे, कामापुरतं बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, नेतृत्व गुणाचा काही अभाव होता, काही शिकून घेऊया ना. बरोबर. ज्या गोष्टी आपल्याकडं नाहीत त्या शिकून घ्या. खरंच तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो ऐकणाऱ्या मंडळींना, आपल्याकडं जी गोष्ट नाही त्याच्याकडे. विजयवाडाची एक मुलाखत दूरदर्शनला झाली होती. विजयवाडनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आपल्याकडे काय नाही ते बघूच नका,
काय आहे त्याच्यामध्ये मास्टर व्हा. माझं मराठी चांगलं आहे ना, मी मराठीमध्ये मास्टर होणार. त्यांनी सांगितलं तुम्ही काहीतरी करू शकता, स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण करू शकता. मग आपण काय करायचं? मग बरेच असे पर्याय लिहून काढले. त्या पर्यायामध्ये क्लासेस होते. त्या पर्यायामध्ये शाळेवरची मास्तरकी होती. त्या पर्यायामध्ये स्पीकिंग वर्ग होते. त्या पर्यायामध्ये अजून इकडं-तिकडं ट्युशन्सवरती जाणं होतं. आणि त्याच पर्यायामध्ये मला वाटतं आता अलीकडं नव्यानं ते मुलांना सोडून जातात आई-वडील कामावरती आणि आल्यानंतर घेऊन जातात. ते आया घर नावाचा एक प्रकार त्या दरम्यानच झाला होता. तसं काय करावं का? वृद्धाश्रम काढावा का? अनाथाश्रम काढावा का? तर ह्या सगळ्यावरून म्हणजे जास्तीत जास्त मार्क देणारा पर्याय माझ्या अनुषंगाने वारकरी शिक्षण संस्था आला. आणि म्हणून वारकरी शिक्षण संस्था साधारणपणे समोर आली आणि त्यात काम करायचं ठरलं. योगायोगाने काही चांगली मंडळी, मित्रमंडळी मिळाली इथं पंढरपुरामध्ये आणि वारकरी शिक्षण संस्थेचं रोपटं 4 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे. बरं, मुलं येतात का वारकरी संस्थेमध्ये? मुलं येतात की हो, येतात. पहिल्या वर्षी ते आता 4 वर्ष झाले म्हणतात. 4 वर्षापर्यंत आता म्हणजे पहिल्या वर्षीपासून आतापर्यंत किती मुलं झाले? आता सध्या आपल्याकडं म्हणजे अंकाचा विचार केला तर निवासी 40 विद्यार्थी आहेत आणि अनिवासी माझ्याकडे जवळपास एक 15 ते 16 मंडळी ऑनलाईन माध्यमातून गाईडलाईन आहेत, मार्गदर्शन घेत आहेत ही मंडळी सातत्यानं. काही येऊन आधेमध्ये भेटत आहेत. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी ठेवल्यात, निवासी आणि अनिवासी. वयाचा मुद्दा काढून टाकलाय आपण, कारण आता आपल्याकडे पंढरपुरातून एक 3 ते 4 माणसं अशी येत आहेत कधीमधी त्यांच्या सोयीनुसार, की त्यांना बोलता येते फक्त कीर्तन करायचं आहे किंवा बोलता येते फक्त प्लॅटफॉर्म पाहिजे. ह्या गोष्टीसाठी अशी माणसं येत आहेत. निवासी 40 विद्यार्थ्यांचं युनिट आहे आणि अनिवासीमध्ये सो मेनी. कोल्हापुरातून काही जण माझ्याकडे शिकत आहेत, साताऱ्यातून 2-4 जण माझ्याकडे आहेत. असे म्हणजे वेगवेगळ्या अंगाने त्यांना मार्गदर्शन सातत्याने आणि व्याख्यानाच्या माध्यमातून हे सगळं चालूच आहे ना कायम आपलं. आता ही संस्था तुम्ही चालवताय. चालवत असताना तबला वादक म्हणा, गायन म्हणा, ह्यासाठी तुम्ही स्वतः शिकवता की त्यासाठी तुम्ही काय शिक्षक ठेवलेले आहेत? नाही, याच्यासाठी आपण स्वतः करायची आवश्यकता नाही. माझं क्षेत्र क्षेत्र म्हणण्यापेक्षा माझा विषय काय आहे, आपण जर साधा शाळेचा विचार केला तर शाळेमध्ये मुख्याध्यापक सगळ्यांना शिकवत नसतात. मराठीसाठी स्वतंत्र माणूस असतो, हिंदीसाठी स्वतंत्र माणूस आहे बरोबर. आणि तो त्यातला मास्टर आहे ना. तसं आपल्याकडं मृदंगासाठी स्वतंत्र संतोष कवडे नावाचे संगीत विशारद अलंकार असलेला माणूस आहे, मोठा माणूस आहे. म्हणजे त्या त्या क्षेत्रातली मोठी माणसं इथं या पोरांसाठी सज्ज आहेत. म्हणजे पखवाजासाठी संतोषजी कवडे सर आहेत, मोठा माणूस आहे. आणि गायनासाठी राम अनवते सर नावाचे मोठा माणूस आहे तोही. म्हणजे त्या त्या क्षेत्रातलीच माणसं दिली पाहिजेत, नेमली पाहिजेत. म्हणजे कोणावरही म्हणजे एज्युकेशनच्या शिक्षणाच्या बाबतीत आपण कमी पडायचं नाही, यासाठीच तशी मोठी माणसं नेमलेली आहेत. आणि कीर्तनाचा अभ्यास हा मी स्वतःच देतो त्यांना. आणि पोरांना सगळ्या अँगलनी, म्हणजे पोरांना फक्त एकांगीच घडवण्याचा माझा प्रयत्न नाही, तर आज समाजामध्ये वावरत असताना सगळ्या दिशा चापसत आपण चाललं पाहिजे, या अंगाने आपला प्रयत्न आहे. 4 वर्षामध्ये काही मुलं घडलीत का आपल्या संस्थेमध्ये? 4 वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा आता नव्याने काही पोरं बोलायला शिकलेले आहेत. अजून असा बाहेर सोडलंच नाही पोरांना आम्ही. त्याचं कारण पाठीमागं आम्ही तिकडं पलीकडल्या बाजूला होतो त्यावेळेस आमच्याकडं आमचे गुरुजी सातत्याने आमच्याकडे येतात आणि शिकत्या काळामध्ये पोराला कार्यक्रमाला पाठवूच नाही आपण. तो पहिल्यांदा तयार झाला पाहिजे ही भावना आहे. गुरुजींनी आम्हाला सांगितलं की कमीत कमी 4 वर्ष आपल्याकडनं पोरगं बाहेर कार्यक्रमाला नाही पडलं पाहिजे, याची काळजी घ्या. नाहीतर मग पोराचं काही नाही, त्याचा चोथा होतो, पोराचा चोथा होतो. अर्थातच त्याची घसरण होते. म्हणजे शिकणं बाजूलाच राहतंय आणि कार्यक्रमच करत फिरतोय तो. त्याच्यासाठी अगोदर शिकूया, त्याला तयार करूया आणि मग हळूहळू त्याला चाकोरीमध्ये, तो आयुष्यभर कार्यक्रम करणारच आहे ना. त्याच्यामुळं थोडी मोठी माणसं आपल्यासोबत आहेत आणि मोठ्या माणसांचं मानलं पाहिजे. फडकरी संघटना आपल्या पाठीशी आहेत. म्हणजे बाकीची सगळी चांगली जर मंडळी आपल्या पाठीशी आहेत तर आपण चाकोरीबद्ध चाललं पाहिजे. म्हणून कमीत कमी 4 वर्ष पोरं बाहेर काढायचे नाहीत. तरीही माझी 6 पोरं सध्या चांगल्या पद्धतीनं कीर्तन करतायत. संस्थेमध्ये आम्ही त्याचे 2-3 प्रयोग घेतलेले आहेत. सातत्याने 15 दिवसाला, कधी महिन्याला कीर्तनाचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण सराव चालू असतो त्यांचा. आजपर्यंत तुम्ही 9वीलाच कीर्तन केलं म्हणताय किंवा कवी झाला. 9वी पासून ते आता संस्था तुमची ओपन झालेली आहे. ह्या अनेक कटू निर्णय किंवा कटू विचार किंवा काही कडू निर्णय घेण्याची पर्याय तुमच्यापाशी आले असतील किंवा त्या त्या ठिकाणी तुम्हाला संस्थेमध्ये किंवा कविवर्यामध्ये कवी करत असताना किंवा ग्रंथ लिहित असताना किंवा या संस्थेमध्ये आल्यानंतर काही अडचणी आल्या असतील. अशा काही अडचणी तुम्हाला आल्या आहेत का? अडचणीत तर तसा विचार जर केला तर मी म्हणजे विचार करण्याचं एक वेगळं वय असतं.
विचार करण्याच्या वयाच्या टप्प्यामध्ये नसताना मला चांगलं आठवतंय, आमचा योगायोग चांगला आहे. आमच्या गावामध्ये भगवान लिंगेश्वरांचं मंदिर आहे. मी 8वीला असेल किंवा 7वीला असेल, काय झालं कुणास ठाऊक, एकदा घरी भांडणं झाली कशाची तरी. कोणाची भांडणं झाली काय माहीत नाही, काय तर झालं, मोठं झालं. मग ते माझ्यावरच यायला लागलेलं दिसायला लागलं ते. त्यावेळेस मी एकदा नदीकडे गेलो होतो आमच्या. नदी आमची मोठी आहे, भरलेली, कायम भरलेली नदी आहे. पण तिथून मला माझा प्रवीण नावाचा मित्र आहे, त्यानं माघारी आलं. म्हणला एवढी टाकून काय करणार आहे, माघारी चल म्हणला. त्यानं परत आणलं. त्यानं जर परत आणलं नसतं तर मी खरंच पुढं चाललो होतो. म्हणजे जायच्याच हिशोबात होतो ना. त्यानं जर माघारी आणलं नसतं तर आज हे बाकीचं काहीच नव्हतं. ती एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी लहान मोठ्या गोष्टी घडतच असतात. माझ्यावरती माझ्या गावामध्ये एकदा आहेराची यादी पळवल्याचा आळ आला होता. मी आळंदीला गेलो होतो त्यावेळेस. म्हणजे ते नामांकित घरचं असल्यामुळे इथं बोलणं योग्य नाही, पण माझ्यावरती यादी घेऊन पळाला अशा पद्धतीचं एक बालटं आलं होतं. ते आता सगळीच माणसं मानतात आपल्याला. आता तो काळ सरकून गेला ना पाठीमागं. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की हे असं काही नाही. त्यांना मी सगळं जागच्या जागेला दाखवून दिलं. गावातही काही तशा गोष्टी असतात, अजून बाहेरही काही गोष्टी असतात. पण मग कुठंतरी तोंड दिल्याशिवाय अडचणी खूपच आल्या हो. खूपच अडचणी आल्या. माणसाला हे जे यश आहे ना, माणूस फक्त यशाकडे बघत असतो. अगोदर काय दिवे लागलेले त्यांचे, त्याच्याकडे माणूस बघत नाही. असं आहे, खूप मोठ्या अडचणी. बरं, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या येतच असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. पण एक एवढं चांगलं कार्य केलंय तुम्ही, एवढ्या चांगल्या कार्याला तुम्ही हात घातलेला आहे. आज तुमच्याकडे 50-60 मुलं शिकत आहेत. ते करत असताना तुम्हाला चांगला अनुभव काय आला? चांगला अनुभव म्हणजे आपण हे सगळं करत असताना आपल्याकडं जे ज्ञान आहे ते दुसऱ्याला देणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ही वृत्ती खूप महत्त्वाची आहे. संस्था चालवत असताना खूप चांगली माणसं मिळाली. संस्थेच्या अनुषंगानं आपलं कार्यक्षेत्र वाढलं आणि वाढलेल्या कार्यक्षेत्रामध्ये मी कीर्तनामध्ये थोडंसं कटू सांगत असतो की आपला आनंद त्यालाच सांगावा ज्याच्या कपाळावर आठ्या पडणार नाही तो ऐकल्यानंतर. हे थोडं अवघड आहे, पण खरंच आहे. म्हणजे जिथं आपला आदर होत नाही तिथं जायचं नाही, ही सामान्य नीती आहे ना, ही काय फार मोठी गोष्ट नाही. आपलं जिथं स्वागत होत नाही तिथं जायचंच नाही. चांगल्या अनुभवाचा विचार जर केला तर पंढरपुरामध्ये आल्यानंतर खूप चांगल्या गोष्टी घडल्या. जे माणसं चांगली मिळाली नवलाची गोष्ट नाही. तर आता माझ्याकडचा विद्यार्थी वर्ग हा सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या उंबऱ्यातून आलेला आहे. याचा अर्थ संस्कारित उंबऱ्यातून आलेला माझा विद्यार्थी आहे. त्यामुळे तोही शिकण्याचा प्रयत्न करतोय. आणि आमच्याकडं थोडंसं बंधन आहेत, पण बंधन मुक्तता पण तशीच आहे. पोरं घडतायत कधी, फारच तुम्ही उगाच त्यांच्यावरती सातत्याने दोषारोप ठेवत असाल, बर्डन ठेवत असाल तर ते काही कामाचं नाही. तर मोकळीक पाहिजे पोरांना. चांगल्या अनुभवामध्ये पंढरपुरामध्ये बरीच चांगली माणसं भेटली आणि पुढेही ती माणसं आपल्या आयुष्याला आकार देणारी आहेत. असं म्हटलं तर ती गोष्ट वावगी नाही. म्हणजे ह्या कार्यात आल्यापासून, संस्थेत असल्यापासून एक चांगली माणसं, तुम्हाला चांगला ग्रुप तुमच्या संपर्कात आला, तुम्हाला भेटला, त्यांचं स्वागतच आहे. पण आता सध्या जी व्यसनाधीन झालेली मुलं आहेत, आपल्या संस्थेमध्ये मुलं आहेत, पण त्यांना तुम्ही चांगलं घडवण्याचं कार्य करताय. पण बाहेर जी मुलं आहेत ती काही व्यसनात झालेली आहेत, व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही काही सल्ला देऊ शकता का? व्यसनाधीन पोरांनी व्यसन करू नये. घराची धुळदाण होते आपल्या. व्यसन करू नये. थोडंसं चांगल्या संपर्कात राहिलं, वाचत राहिलेले काय होईल, नेमकं काय व्यसनाने होईल काय? आपलीच नाचक्की होईल, आपलीच अवनती होईल, आपलीच घसरण होईल, आपणच खाली येईल. त्याच्यामुळं जोही कोणी व्यसन करणार आहे, एकतर व्यसन करूच नये. व्यसनानं कुणाचंही चांगलं झालेलं नाही, हे जगप्रसिद्ध असलेलं वाक्य आहे. काल परवा इथं आम्ही भाळवणीला कीर्तनाला गेलो होतो. महाराष्ट्रातील सुपरिचित आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण कदम माऊली यांची सेवा तिथं होती. आपला दुसरा ग्रंथ त्यांना भेट देण्यासाठी गेलेलो होतो. त्यांनी तिथं 3 गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं, परनिंदा करायची नाही, परधनाचा अपहार करायचा नाही आणि परस्त्रीच्या संदर्भामध्ये त्यांनी काही सुतोवाच केलं. या अनुषंगाने चौथा मुद्दा बोलायचा झाला तर आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये, ज्या व्यसनानं आपली घसरण होईल. तर त्या युवकांनी बघावं. आता व्यसनाचे काही एक प्रकार आहेत का युवकांमध्ये? बरोबर. आपल्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की संस्थेमध्ये
पोरांना मोबाईल अलाउड नाही आणि मोबाईल अलाउड नसल्याचा परिणाम मोबाईलपासून जेही धोके होणार आहेत त्या सगळ्या धोक्यांपासून पोरं बाजूला आहेत. ही प्लस गोष्ट आहे ना. आणि आपल्याला पुस्तकं ढिगभर आहेत. अधिकाधिक पोरांना वाचण्याच्या अनुषंगाने आपण प्रवृत्त करतो. म्हणजे ही पोरं व्यसनापासून बाजूला राहत आहेत. बाहेरच्यांनी अधिकाधिक वाचत राहावं, चांगल्याच्या संगतीत राहावं, याच्यापेक्षा वेगळं काय करू शकतात ते. धन्यवाद भोसले गुरुजी. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण इथून पुढं आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. तत्पुरतं नमस्कार. आणि इनसर्च न्यूजमध्ये सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.